महापालिकेच्या शौचालयाची जागा हडपण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेले 10 सीट शौचालय जेसीबीने फोडून ती जागा हडपल्याचा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आला। यामुळे एकच खळबळ उडाली। या प्रकरणी महापालिका आरोग्य निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी महापालिका घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक विश्वास लमुवेल क्षीरसागर वय 45 राहणार सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी नागेश शिवलिंगप्पा कोरे, काशीनाथ कुंभार दोघे राहणार अंबिकानगर भाग 5 सोलापूर आणि जेसीबी मशीन चालक आणि मालक अशा चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 3(5), 324(1), 324(3), 326(c), 329(1), 62, 329(3) आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले। शहरातील कुमठानाका आणि नई जिंदगी परिसरामधील अंबिकानगर भाग 5 येथे महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे। यासाठी महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च केलेले आहे। या ठिकाणची देखरेख ही फिर्यादी झोन क्रमांक 4 मधील महापालिका आरोग्य निरीक्षक विश्वास क्षीरसागर हे करत असतात। दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेप्रमाणे कर्तव्य बजावल्यानंतर कुमठानाका परिसरातील अंबिकानगर भाग 5 मधील महापालिकेच्या जागेवरील सार्वजनिक शौचालयामधील महिलांसाठीचे 5 सीट आणि पुरुषांसाठीचे 5 सीट असे एकूण 10 सीट शौचालय आरोपींनी दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान जेसीबी लावून पाडून टाकण्यात आले। तसेच जेसीबीच्या माध्यमातून या परिसरातील संपूर्ण महापालिकेची जागा बळकावण्याच्या उद्देशाने आरोपी नागेश शिवलिंगप्पा कोरे आणि काशीनाथ कुंभार आणि त्याच्या साथीदारांनी परवानगीशिवाय सार्वजनिक शौचालयासाठी घेतलेले ड्रेनेज लाईन आणि सेफ्टी टँक पर्यंत जाणारे संपूर्ण परिसर खोदून काढून उद्ध्वस्त केले। या पद्धतीने त्यांनी शासकीय मालमत्तेचे तसेच महापालिका प्रशासनाचे सुमारे 7 लाख रुपयांचे नुकसान केले। या प्रकारानंतर मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेचे विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता महेंद्र बोटे यांनी आरोग्य निरीक्षक क्षीरसागर यांना कळविले। याची माहिती मिळताच येऊन पाहिले असता आरोपींनी संगनमत करून महापालिकेच्या शौचालयाची जागा हडपण्यासाठी जेसीबीच्या माध्यमातून संपूर्ण शौचालय पाडून टाकल्याचे निदर्शनास आले। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र प्रसाद वाघमारे हे करीत आहेत।